नमस्कार, मी गौरी अभ्यंकर। मी आज तुम्हाला कवी कुसुमाग्रज यांची शहाणपण ही कविता ऐकवणार आहे। तर शहाणपण सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जीवनामध्ये ऐकलेलाच शब्द असतो। प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एकदा तरी हा शब्द येऊन गेलेलाच असतो। तर हा शब्द कसा वापरायचा, कुठे वापरायचा, कसा वापरायचा हे प्रत्येक माणसाच्या शहाणपणावर किंवा त्याच्या स्वभावावर अवलंबून असतं असं मला वाटतं। तर कवी कुसुमाग्रजांनी ह्या विषयावर, शहाणपणावर कविता का केली असावी असं माझ्या मनात एक विचार आला। तर कवींना वाटलं असेल ह्या माध्यमातून माणसाला एक उपदेश करूया आपण किंवा जागृत करूया असं काहीतरी त्यांना वाटलं असेल। चला तर मग ऐकूया आपण शहाणपण ही कविता। इथे वाटते प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे, इथे वाटते प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे, झाल्या जरी हातून चुका तरी करतात बहाणे, झाल्या जरी हातून चुका तरी करतात बहाणे, वाईट नसतं कुणालाही मनापासून चाहणे, वाईट नसतं कुणालाही मनापासून चाहणे, मात्र वाईट असतं कुणालाही पाण्यामध्ये पाहणे, मात्र वाईट असतं कुणालाही पाण्यामध्ये पाहणे, जरुरी असतं प्रत्येकाने वकूब ओळखून राहणे, जरुरी असतं प्रत्येकाने वकूब ओळखून राहणे, नशिबी येतं नाही तर प्रवाहपतीत वाहणे, नशिबी येतं नाही तर प्रवाहपतीत वाहणे। तर आता ह्या कवितेचा मी थोडंसं विस्तारात सांगते। इथे वाटतं प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे, हे रोजच्या जीवनात आपण एक ना एक गोष्टींमध्ये आपल्याला हे लक्षात येतं की प्रत्येकालाच वाटत असतं की आपणच फक्त शहाणे आहोत आणि दुसऱ्यांना ते शिकवतच असतात। म्हणजे हे माणूस जातीचं एक गुणधर्म आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या वाटेला काही ना काहीतरी असं अनुभव असे येतच असतात। तर इथे वाटतं प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे, झाल्या जरी हातून चुका तरी करतात बहाणे। तर स्वतःच्या हातून चुका झाल्या तरी माझ्या हातून चूक झाली असे एक्सेप्ट कोणीच करत नाही, दुसऱ्यांच्या डोक्यावरच खापर फोडतात असं मी म्हणेन। तर हे पहिलं झालं। आणि दुसरं आहे वाईट नसतं कुणाच्या मनात, असं दुसऱ्यांच्या बद्दल काही वाईट असं चाहत नसतात कोणी, पण दुसऱ्यांना पाण्यामध्ये बघणं हे चुकीचं आहे, हे अगदी बरोबर आहे म्हणजे। आणि तिसरं आहे जरुरी असतं प्रत्येकाने वकूब ओळखून राहणे, म्हणजे जरुरी ह्या गोष्टीची जरुरी आहे की प्रत्येकाने आपल्या बुद्धीची, आपल्या क्षमतेची एक ओळखून राहायला पाहिजे। तर नाहीतर काय होतं की नशिबामध्ये प्रवाह जसा वाहत जातो त्या प्रवाहाप्रमाणे वाहत माणूस जातो, ओव्हर कॉन्फिडन्स आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे असं ह्याच्या विस्तारात आहे। आणि मी एवढंच म्हणेन की शहाणपण हा शब्द प्रत्येकाने विचारपूर्वक संदर्भानुसार वापरावा, तर नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊन विकोपाला जाऊ शकतं। छोट्या मुलांच्या बाबतीत जर हा शब्द आपण वापरला तर वन वे मी असं म्हणेन की त्यांना आपण बुद्धी शिकवण्यासाठी किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मुलं जाऊ नयेत ह्यासाठी पण कधी कधी आपण हा शब्द वापरत असतो, तर त्यावेळेस ते योग्य वाटतं। तर एवढंच मी म्हणेन। धन्यवाद।